आज घरातलं बाकीचं काम सगळं लवकर आवरलं होतं, कारण दळण करायचं होतं. पीठ पण संपत आलं होतं. म्हटलं आता करावंच लागणार आहे दळण. म्हटलं थोडं थोडं तर सुरुवात करावी आपली. तर गॅलरीत येऊन बसले होते, पण ह्या उन्हाला काय बघवा ना मी बसलेले. मग असा पडदा लावला होता आणि बसले मग इथं दळण करायला. दक्ष पण झोपला होता. तो जर जागा असला ना, मग काय माझं दळण एका मिनटात होतं. असं नाही हो, असं कधी होईन का एका मिनटात दळण? म्हणजे करूनच देत नाही तो दळण. गहूच खेळन, नाही तर काही ना काही करतच राहीन. म्हटलं आता तो झोपलाय तर घ्यावं पटापट दळण करून. पण कसलं काय, असं होणारच नाही. बघा हा दगड आहे ना, हातातच आहे ना. किती वेळा त्याला धरते फेकते, पण हातातच येत नव्हता. मग ना थोडंसं दळण झालं नाही तर लगेच दक्ष बाबा उठून बसला. मग त्याला इथं वरती किचनवर ठेवलं. म्हटलं आता भांडे घासून घ्या, तो उठलाय तर. मग इथं त्याला ठेवलं, एकीकडे दूध तापत ठेवलं, भांडे घासत होते. म्हणजे त्याला बस तू इथं. त्याचं असंच असतं. मी ना किचनच्या इथं काही काम करत असले का येतो आणि मला वरती घेऊन मला इथं बसव, मला वरती घेऊन इथं बसव. त्याला खाऊ दिलाय मी खायला म्हणून बसलाय, नाही तर नाही बसत. काही ना काही कुटाणं त्याचं चालूच राहतो. मग ना स्वयंपाक करताना पण तो वरतीच असतो, काही करताना तो वरतीच असतो. मग त्याला म्हटलं तू इथं ना बस खाऊ खात, मी पटकन भांडे घेते घासून. मग घेतले भांडे पटापटा घासून, आता धुवून जाळीत ठेवते. त्यावर दूध पण तापतंय. मग तिन्ही कामं एकखटीच होतात. त्याला म्हटलं इकडं बघ, तर कुठं बघतोय बघा. अजून आहे ना, आता 2 महिने झाले म्हणते लोणचं करीन करीन करीन. आज कुठं मुहूर्त लागला, घेतलं पटकन लोणचं करायला. आता तुम्ही म्हणाल एवढ्या दिवसांनी कोणी लोणचं करतं का? आता पर आंबे कुठं भेटले तुला, आणि असं तसं गावात भेटले मला आंबे. ते म्हटलं आज करूनच टाकावं. परत ते कैरीचं होईन आंबा. मग घेतलं असं लोणचं करायला. तर तुम्ही म्हणाल हे कोणत्या पद्धतीचं लोणचं आहे तुझं? आमच्या इथं तेलगू लोक राहतात ना, ते अशा पद्धतीनेच बनवतात. मी पहिल्यांदाच ह्या पद्धतीने ट्राय करते, पण मी ना एकदा खाल्लेलं आहे हे लोणचं. ते मला माहिती आहे चवीला कसं लागतं. छान लागतं ते चवीला. मग काहीतरी नवीन नवीन ट्राय करत राहायचं आपण. तेच 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 खाऊन बोर पण होतं आहे का नाही. पण लोणच्याचा कोणता पण प्रकार आहे ना, हा एकदम भारीच होतो. ते ना वर्षभर टिकवण्यासाठी त्याला ना कोणत्याच पाण्याचा हात लागून द्यायचा नाही. तुम्हाला दाखवते मी आता ती मुरल्यावर लोणचं कसं होतं ते. तर दक्ष गेला होता चक्कर मारायला, जाताना गेला होता पायी पायी, येताना तर सायकलवरच बसून आलाय. आता हे आमचे शेजारी राहतात, हे त्याचे काका आहेत. आता गल्लीत जे पण कोणी दिसत ते त्याचे काकाच असतात. चल म्हणते तर नाही येते. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.